यावेळेचा बॉल दिशाहीन आहे. पंचांचा वाईटचा इशारा जरूर आलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 6 धावा धावफलकावरती. विजय करिता अजून देखील 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 4 मध्ये धावा काढायच्या त्या 17. एक मोठा फटका. या मोठ्या फटक्यावर इथे देखील पहा दमट वातावरण आणि त्याचमुळे की काय इनफिल्डच्या आतमध्ये आणखीन एक सुरेख झेल टिपला गेलाय. आणखीन एक फलंदाज इथून मात्र माघारी जाईल. मात्र दडपणाखाली आला. मिडल ऑर्डर देखील पाहिलं तर घसरताना पाहायला मिळाला. विकेट डाऊन. गणेशपुरी संघ आगेकूच करतोय. विजयाची घंटा वाजवण्याकरिता या हंगामातली पहिली स्पर्धा तो खेळतोय आणि जे स्वप्न घेऊन या स्पर्धेमध्ये आले होते अगदी त्या स्वप्नाला साकाराचा खेळ त्यांचा आज राहिलाय. सर्वप्रथम विकी काळेने ठोकलेला गोल्डन षटकार आणि तिथून मिळालेल्या गणेशपुरी संघाला नशिबाची साथ. बिग हिट केलाय. फटका हा देखील फसलाय. विकेटची संधी निर्माण झाली आहे. विकेट इथे देखील आलाय. आणखीन एक फलंदाज माघारी परतताना पाहायला मिळेल. दोन्ही टीमचा प्रवास या स्पर्धेमध्ये खूप चांगला राहिला. विशेषतः वाफाळे टीम हा संघ देखील अगदी दूरवरून आला. अगदी वेळेत पोहोचला. त्यांना देखील आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतोय. एक चांगल्या खेळवृत्तीने खेळलात आणि पुढील स्पर्धेसाठी निश्चितपणाने दोन्ही टीम्सला शुभेच्छा असतील. ज्या संघाने आज या स्पर्धेमध्ये भाग घेतला सर्वांना मनापासून धन्यवाद. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फटका फसला गेलाय आणि इथे देखील पाहिलं तर फलंदाज बाद होतोय. आणखीन एक धक्का. विकेटवर विकेट गमावताना पाहायला मिळाले. हा मात्र पाहिला ना तर सलगचा हा 3रा विकेट आला. विकेटची हॅट्रिक पुन्हा एकदा पूर्ण करत असताना अशोक जाधव. सो वेल प्लेड टीम गणेशपुरी. अगदी चांगला खेळ राहिलाय परंतु वाफाळे टीमचा प्रवास देखील खूप चांगला राहिलाय. अनेक स्पर्धा इथून या विभागामध्ये होतील. ओम साई क्रिकेट